बसायचं बरोबर बसा आता. आम्ही पोते सांगतो बसा. काय मोठी गाडी येईल भाऊची आली केस पर्यंत आली इकडे पेट्रोल पंप आपली पोती झाली तोपर्यंत लगेच येते हो. बसायचं ते आई नाही का हे तर काय ठेवायचं मोबाईल कुंडली कोरदारी ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. विनायक गुरुनवमी साखरे नाविश्रुतम स्वामचरण सान्निध्यात जेव्हा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातम ज्ञानदान परायण विनायकम गुरुम वंदे भवबंध विमुक्ते. ज्ञान प्रताप ज्ञानेश्वर भगवान श्रीरंगनाथ गुरुराज नमस्ते तुभ्यं. श्रीरंगनाथम गुरुराजवर्य मुमुक्षु नाम ज्ञानदानैकदक्षम प्रभावती क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत विदाम वरिष्ठम. मन करी किंवा वाणी करी वा शरीर करी अपनी निकृष्टतापूर्वक इष्ट की उत्कृष्टता के क्रमते चिंतन कथन और करने का नाम नमस्कार है. आता श्रीमंताच्या माता चरणावरील साष्टांग दंड श्री गुरु स्वप्नामध्ये त्या अग्रदेवाला भेटला आणि गुरु भेटल्यानंतर त्यांची कशी सेवा करावी हे सांगतात. आपण निकृष्ट समजावा, आपण ऋण आहे त्यात समजावा, आपण अनाधिकारी आहेत समजावा, आपण दोषी आहेत त्यात समजावा आणि साधूंची सेवा काया वाचा मनाने करावी. त्याने त्यांचे जे असेल त्यांचे जे ग्रस्त आश्रम असले तर त्यांच्या प्रपंचातल्या गोष्टी काय असतील ते कराव्यात. ब्रह्मचारी असले मठ असले त्यांच्या छाट्या वगैरे धुवावेत, आपले कपडे वगैरे धुवावेत, भांड्याची घासावेत आणि संन्यासी जर असले तर त्यांच्या छाट्या वगैरे धुवा आणि वानप्रस्थ जर असेल तर ते सांगतील ते ऐकावं आणि असे साधूंची सेवा करावी कायाने वाचन मनाने. ह्याला नमस्कार म्हणा. आता त्याच्यामध्ये पुन्हा नमस्कार या शब्दाचा अर्थ दुसरा एक असं आहे नम म्हणजे लीन होणे, नमन करणं म्हणजे लीन होणे. म्हणून नमन या साधू संतांची पहिले नमन गणपतीचे असं नमन या शब्दाचा अर्थ अनेक अर्थ प्रसंग प्राप्त देवी देव ठिकाणी नमन या शब्दाचा अर्थ एकच नमन. आमचं नारायण डॉक्टर नेहमी येत असतो त्याचं दंडवट हे खरं नमस्कार आहे. काय रे त्याचं पूर्ण चरण श्री संतांचे माथा चरणावरील साष्टांग करी दंड. हां साष्टांगाने दंडवट. आता साष्टांग दंडवट म्हणजे काय 8 अंग कोणत्या आहेत नमस्काराच्या वेळेस? 2 गुडघे, हां 2 हात, हां डोकं. हा हे सगळे अष्टांग नमस्कार. म्हणून माऊलीचं पुढे लोटंगण घालतं हेच कारण आहे. पांडुरंगा पुढे लोटंगण तेच कारण हे साष्टांग नमस्कार. आणि आपण एक मोठी साधू आहेत आपण जागी असंच न म्हणत नाही नसतं एक त्यांच्या ठिकाणी पूज्य भावना ठेवून त्यांना नमस्कार करायचे. नमनात्मक मंगल हे याच्यावर किती बोलता येईल पण बोलून तरी काय उपयोग करणारा म्हणतो. परमार्थ काही कळायचं आहे आणि काही कळून करायचं आहे आणि काही कळून अनुभवाचं राहायचं आहे असे त्याचे वर्ग आहे. साधक अवस्थेमध्ये कळून करणे आणि त्याच्यामध्ये अधिकार जसा असेल तसा असं पुढे पुढचं मन का नमस्कार बीज है. आणि मनाचा नमस्कार. आता मनाचा नमस्कार कसा मनाने श्रीगुरूचं ध्यान कसं करायचं तर मनाने त्याचं जे करायचं चैतन्यम शाश्वतम शांतम योमचितम निरंजनम नादबिंदू कलाचितम हे त्यांचं ध्यान जर केलं हे मनाने नमस्कार झाला. ह्याला बीजरूपी नमस्कार म्हणतात. केव्हा आता तो करतो दररोज पण त्याला काय म्हणत कळत ओ ही श्रीगुरूचं स्वरूप ती बीजरूपी नमस्कार आहे तुझा. हां पुढे नंतर जो वाणी का है सो अंकुर है. आणि वाणी त्यांचं नाम जप ते म्हणतो का ना तो का म्हणजे पापी जाती संतांच्या जपे हे अंकुरूप नमस्कार आहे. अशा रूपाने तिन्ही रूपाने अग्रदेवाने श्री गुरुला नमस्कार केला. जो शरीर का है सो वृक्ष है. आणि शरीराचं ते वर्षरूपी साष्टांग करतो वर्षरूपी नमस्कार. तिसते गुरु आदिक की प्रसन्नता रूप फल होवे है. आणि असं जर केलं मात्र एक याच्यामध्ये थोडंसं आणखीन गंमत आहे. निराभिमान होऊन जर केलं तरी संत सर्वस्वी नाही असे होईल तनु म्हणून जीव अगरवता हो करावे दासी अगर होता मग त्याच्या ठिकाणी मी एक करतो मी एक त्यांचं सेवक आहे माझं हे नाही ही गर्व नसावं मी एक असं त्यांचं लाडका आहे हे नसावं. अशा जर सेवा केली तर ते प्रसन्न होतात. बाबा एक अर्थ सांगत असत नमन म्हणजे नमे मी काहीच नाही असं समजून त्यांची सेवा करत ते व्याकरण दृष्ट्या शब्द आहे पण तेच नमन म्हणजे मी काहीच नाही. आता त्याच्यामध्ये आम्ही तुला म्हणतो
मी काहीच नाही म्हणलं तर मग परमार्थ करायचं कशाला? तर प्रसंग प्राप्त तिथं अभिमान नको हे त्याचा अर्थ होत असतो. चला. वेदवाद वृक्ष बन भेदवादी वायु आय पकर हलाय क्रिया कंटक पसारिके सरल सुशुद्ध सिप्य कंज पुनि तोरि गिरी हे साधूंचं कर्तव्य. सुलन में फेरत फिरत फेरे फारिके पेखी सुपथिक भगवान जानी अनुचित अंक में उठाय ध्याय व्यास रूप धारिके सूत्र को बनाई जाल बन को विभाग किन्ह करत प्रणाम ताही निश्चल पुकारिके. वाचा. जैसे वायु वन में पैठिके वृक्षन को हलायके तिनके कंटक पसारिके सुंदर कमलन के पुष्पन को स्वस्थान से तोरिके कंटकन विषय भ्रमावे तिन्ह भ्रमते पुष्पन को देखिके. वाच पुढं सिद्धांत. पथिक के चित्त में ऐसी आवे जो ये सुंदर कमल या स्थान योग्य नहीं किंतु उत्तम स्थान योग्य है यह विचारिके तिन्ह पुष्पन को उठाई लेवे और फेरी विचार करे जो आगे भी पवन कंटकन विषय पुष्पन को तोड़ के भ्रमण करावेगा या ते ऐसा उपाय करो जाते फेरी वायु कंटकन में पुष्पन को भ्रमावे नहीं यह विचार के सूत्र के जाल से कंटकयुक्त वृक्षन का विभाग करी देवे ता जाल से पुष्पन का कंटकन में प्रवेश होवे नहीं. आता दृष्टांत सिद्धांत असा आहे की जे काही अरण्यातले फुलं आहेत झाडाचे ते वायुरूपी वाऱ्याने ते निघून जातात आणि कातडी वनात पडतात आणि त्याच्यात ते पाकळ्या नाहीशा होतात ते त्याच्यात. त्याप्रमाणे इकडं मुमुक्षू एक साधक फूल आहे आणि ह्याला भेदरूपी एक वारे लोक आहेत. कशाचं ब्रह्मज्ञान कशाचं काय आपलं सोपं वर्म करायचं पूजा अर्चा करायचं कथा कीर्तन करायचं भोजन पूजन करायचं झाला देव हे भेदवादी. आणि अशा भेदवादी वाऱ्यापासून व्यासाने एक सूत्ररूपी जाळं केलं. 555 सूत्र आहे ती जाळं केलं आणि त्या जाळ्यामध्ये मुमुक्षू पडला तो बाहेर जात नाही. नाही तर मुमुक्षू अरे खूप परमार्थ वेगळा आहे का मृदू भाज्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. खऱ्या साधूचं साधकाचा अवस्था रोवण्यासारखं मन असं म्हणण्यासारखं हे सांगणं सोपं आहे. जर त्याचं मनाला विचार करायच्या गोष्टी आहेत झाल्या किती ते मृदू भाज्य सबाह्य नवनीत मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाची चित्त. याच्यावर मला आठवण झालं ह्या गावामध्ये एक नागनाथ लांबतोरी होता. इथं त्याचं शेत आहे त्याच्या पोरात ते. तर तो खरा नवनीतासारखा होता. फार ज्ञानी इतकं झालेसं होत नाही आणि ज्ञानी पण होता. त्याचं एक वर्म सांगतो. एक बाई हरिजनाची किंवा मागणी करून हेच चालला आणि ह्याच्या धोत्याला पदर लागलं त्या बाईला ताब्यात ठेवला खाली आणि म्हणलं आई थांब थोडं. मग आई म्हणलं ते थांबली बाई आणि थांब म्हणलं मला तुझ्या पाया पडायचं. तो पाया पडला त्याच ग्रस्ताचा पदर लागला आणि तरी आपण तिच्या पाया पडलो का नवू त्याच्यामध्ये अंतकरणामध्ये मोठा वाणी लोक मी श्रेष्ठ आहे स्वामी पवित्र आहे हे त्याच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी भक्तिभाव म्हणून त्या बाईचा तो पाया पडला ह्याला म्हणून नवनीत. आणि अशा नवनीताचा अधिकारी त्याचं एक पारण सांगतो. त्याने परमरक्षाचं पारण करतो. ते महादेवाचं मंदिर आहे त्यावर उंच होतं तिथं ते पारण करायला लागला म्हणजे नाग तिथं मांडीपाशी येऊन बसायचा सरतो आणि ह्यांनी पारण करायचं आणि त्याला दूध ठेवायचं आग्रह साधू दूध ठेवून ते आपलं नाग दूध प्यायचा आणि मांडीपाशी बसायचा ह्यांनी पारण करायचं असं त्याला म्हणावं नवनीत. अशा जाऊन नवनीताला साधू सहज प्रश्न होतील. त्या साधूला काही प्रश्न व्हायला वेळ आहे का असं मग असलं. पण आता जेव्हा अनेक प्रकारचे दोष असतात त्याच्यावरती काढून साधू चालून येतात झालं. कारण सगळे एक अधिकारी नसतात. जसं ही लहान मुलगा आहे याच्या सगळ्या खोडी संपादन करतो त्याची लघवी आपण अंगावर घेतो त्याचं सगळं अंग धुतो तरी मनात काही येत नाही. तसं साधू गुणदोष याचे न विचार काही ठाव दिला पाहिजे आपले असे साधूंचं एक लक्षण असतं जीवनमुक्त पुरुषाचं. आणि बाकीचे जीव आता जीव म्हणले की त्याच्या ठिकाणी अधिकार परचे दोष असतातच. शास्त्राच्या दृष्टीनं जीवाच्या ठिकाणी रजगुणी असलं तर मोह असतो रजगुण असतो प्रपंचाची आसक्ती असते प्रपंच वाढा असतो. तमगुण असला चोरी जारी मारी हे असतो. सत्वगुण असला कथा कीर्तन करतो पण मला प्रपंच वाढवायला पाहिजे मला हे सगळं झालं पाहिजे
हे सत्वगुण आणि हे त्यांच्या ठिकाणचे गुणदोष करून सायास शिकवायचे. साधू अनेक प्रकार त्याच्या ठिकाणी जे जे काही दोष असतील ते दोष त्याला काढतात. जसं याला एकच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आता की जसे हे पोरग आहे, काही केलं तरी आपण त्याला हां खरं हाणतो का, खरं हाणतो का, खरं हाणलं रडायचं नाही, मग हाणतो त्याला वाटतं हाणावं लागलेत. आणि त्याचे जे ठिकाणचे दोष आहेत ते तसे साधू संत एखाद्या वेळेस काय माय गेली होती भूतापाशी हारवड हार नाही, हारणे मारी प्रीती करी हितासाठी तो वरमाशी माऊलीच्या हाती. ही जी माऊली जसे लहान मुलाला शिकवण्याकरता हानी मारली म्हणजे लय मारते का, नाही त्याला वाटतं मारावं तर करा, त्याला लागली तर करा. त्याला एकच उदाहरण दिलं गुरुजी, माझ्या मांजर ती पिले 4 तासानं पिऊ बाहेर ठेवते आणि 4 तासाने उंदीर मारते. हे काय कारण आहे? मांजरी आहे ना, 4 तासाने पिल्ल्याला लांब नेऊन ठेवते आणि 4 तासाने उंदराला मारते. त्याचं कारण काय? तसं साधू प्रसंगप्राप्त बोलतात पण आत वेगळं असतात. तसं हे प्रसन्न ते करतात सांगाल, पण कोणा करता, कोणावर प्रसन्न होती? मुरुज भाजन होणे तैसे सज्जन आहेत. सज्जन हे साधक वाचक आहे, सज्जन हे मोक्ष वाचक आहे, सज्जन हे पद जिज्ञास वाचक आहे. प्रसन्न प्राप्त त्याच्या अर्थ वेगळे वेगळे होतील, पण असा सज्जन जो आहे त्याच्यावर श्री गुरु महात्मा प्रसन्नच राहतो. हां एकदा काय झालं, राधाच्या लग्नात आबा होते यांचे चुलते, खूप माझे त्यांचं वर्णन करावं इतकं कमी पडेल मी. आणि लग्नाच्या वेळेस मी काही व्यवहार केला नाही, सगळ्यालाच माहीत आहे. आणि त्यांना वाटलं ह्या पोरून काही लग्न कोणतं काम केलं नाही, असलं करायला काय घडतं कोणास ठाऊक. त्यांना चिंता, ते डिक्सलमध्ये मी जयश गवणामध्ये, आणि त्या साधूंची चिंता, त्या साधूला चिंता पोराला कळत तर नाही घडतं कसं, हे चिंता. तर त्या चिंतेमध्ये तिच्या लक्ष असेल का नसेल, तिच्या लग्नात आबा वारकऱ्याच्या रूपात तुळशीपाशी येऊन उभा राहिले. विचार तिला, साधू असे सांभाळतात. आता तुम्हाला काय एक अनुभव सांगून उपयोगाचा नाही त्याला. अर्चना तुळशी लग्न झालं, कुठे गेलं पत्ता आहे का? आणि पुन्हा ह्यांचं कार्यक्रम झालं, मी आलो, आता मला जाऊ कुठं सासू आहे, मी आणि गावाला गाडी गेली त्या आबा आणि चालू होतो. मी पळत गेलो अरे आला का, मी तुझी वाट बघत होतो, रात्री काय झालं काय नाही मला वाटतं. बघ ही साधूचं असं, आईपेक्षा साधूचं अंतकरण, खरं साधूचं अंतकरण असं. रागावते मी, इतकं रागात यायचे की भयंकर, पण ते राग म्हणजे त्यांच्या पाठीमागं खूप प्रेम होतं. असं अशा साधूंची कृपा होती. अशा कोणाला होती मुरुजबाई, त्याचा हा विषय चालू आहे. तैसे भेदवादी आचार्य रूप जो वायु है, सो वेद रूपी वन में वाद कहिए अर्थवाद रूप जो कंटक सहित वृक्ष है, तिनते सकाम कर्म रूप कंटक प्रवर्त करिके सरल कहिए कपट रहित औ सुशुद्ध कहिए अतिशुद्ध रागादि दोष रहित जो शिष्य रूप कमल पुष्प, तिनको समाधि रूप जो स्वस्थान तासो तोरके सकाम कर्म रूप कंटकन विषय भ्रमावती देखी के पथिक समान व्यापक विष्णु ने विचार किया, जो यह सुंदर कमल रूप शुद्ध पुरुष या स्थान जोग नहीं है किंतु मेरे स्वरूप को प्राप्त होने योग्य है, यह विचार के व्यास रूप धारी के 3 शिष्यन को उपदेश रूप अंक में स्थापन किया. जैसे पुरुष के अंक में स्थित पुष्प को वात उड़ावने से समर्थ नहीं, तैसे ब्रह्मनिष्ठ आचार्य के उपदेश में स्थित पुरुषन को भेदवादी बहकावन में समर्थ नहीं, याते उपदेश ही अंक कहिए गोद है. हेरी व्यास भगवान ने विचार किया, जो भेदवादी और पुरुषन को आगे भी सकाम कर्म रूप कंटक वन में भ्रमावेंगे, याते ऐसा उपाय होवे जाते आगे शिष्य भ्रमे नहीं. यह विचार के सूत्र रूपी जाल से वेद के वाक्य रूप रोक्षण का विभाग करी दिया. आता विषय असा, आता काय प्रसंग मोठेचे असतात जग मान्य, पण मी सांगत नाही. पण परवा या बोरगावला दगडगावचे भजने करणारे आमचे निवृत्ती वाहक, त्यांच्या पुढे अभंग गायला, कारण त्याचं माझं येणं जाणं होतं. त्यांना ब्रह्मज्ञान नको, त्याला चिंतन नको, मग त्याच्या नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्ध हा अभंग गायला. आणि ह्या अभंगाचा अर्थ कसा आहे निवृत्ती वक्त्याला विचारलं. आता निवृत्ती वक्त म्हणजे करतेच, त्याने ऐकून घेतलं. कीर्तन बिन पाण्याचा हा गाढवा म्हणजे तुम्हाला ताब्यात न्यायचं माहिती आहे का, नको ब्रह्मज्ञान म्हणता.
असं त्यांनी त्यांचं उलट केलं ते पण ते बोललंच नाही. हे मला याच्यात काय सांगायचं, असे पुष्कळ लोकांची घटना आहे. पंढरपुरामध्ये असो कुठे असो, खऱ्या ज्ञानाला हे परमार्थिक कर्मठ उपासक आड येतात. आता कर्मठ उपासक याचा अर्थ कर्म करावं, नीट वागावं, पवित्र करावं, पूजा अर्चा करावं. काय त्या कोरडं ब्रह्मज्ञान आहे? आता आमच्या कल्याणात तेच लोक म्हणतात काय कोरडं ब्रह्मज्ञान आहे, असं करा असतंय का ते म्हणते. तर असे भेदवादी एक कंटक आहेत. कारण परमार्थिकाला आड येते ना. प्रपंच आपला मस्तीचा पापड जाणणं काय नाही. ते पोत पडतेच बरं का, पोते पडते तिकडे, पोते पडले ते पाठवायचं. बस 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 खुर्चीवर बस तू बाळ, बस त्या तू बस खुर्चीवर बस, ऐक तिथं बस ना. कारण आपल्याला पोते उचलायचे नाहीत. आणि विषय पुन्हा असा हे परमार्थिकच लोक परमार्थिकाला आड येतात. हे कंटक असतात, याला काटे म्हणावं, हे काटावरी वण आहे. हे लोक कोण कर्मठ उपासक आहे. आता याच्यामध्ये नाव घेऊ मी सांगत नाही. जे उपासना करतात, जे ध्यान करतात, जे भजन करतात, जे पूजन करतात, हे काटावरी वण आहे साधका करता. आणि असं साधक भेदरूपी तुम्हाला काय होतं ते कोरडं ब्रह्मज्ञान, साक्षी द्रष्टा, कुठं असं काय, कुठं ब्रह्मन कुणाला कळतं ब्रह्म. आपलं पूजा करावी, हार घालावा, जप करावा, नीट वागावं. मग ह्यामुळे नवीन लोकांना वाटतं हेच खरं आहे. आणि खऱ्या चिंतनाकडे असं हे आडू येतात. म्हणजे ज्ञानाशी करी ज्ञानाशी अंधारे, माऊली म्हणतात ज्ञानाशी करी ज्ञानाशी अंधारे, जाणणे आडाले. जे व्यावहारिक सत्यगुण आचार हे खऱ्या परमार्थाला आड येतो एक. आणि दुसरी गोष्ट अशी, आता काय सांगू, घटना जीवनात घडलेल्या सांगतो आम्ही. हे गुरुजींचं कीर्तन, हे काटा देऊन कसं असतं हे घ्या लक्षात. गुरुजींचं कीर्तन पंढरपुरामध्ये, आणि दगडाचा वर्ष पाऊस पडल्यासारखा दगड, ठीक कोणी या कर्मठाने केलेली. कीर्तन मोडायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, ज्ञान कोणा ऐकू दे. 17 वर्ष गुरुजीने काटाड्याचा त्या साधकाचा उद्धार केला. आणि मग दगडाचे फेकावे लागले. मग त्यांनी गुरुजींना म्हणले, शंकर महाराज ते होते त्यावेळेस, महाराज गुरुजी म्हणले गुरुजीला मग कीर्तन बंद कर. मला काय करायचं कीर्तन बंद करून, काय होत नाही म्हणले, तुम्ही गप्प बसा. आणि सांगितलं गडे हो मी सांगतो तिकडे लक्ष द्या, दुसरीकडे लक्ष जाऊ देऊ नका. आणि दगड जो यायचा त्यांचा काटाडी वण सांगायला लागलो मी, अनुभव सांगायला लागलो काटाडी वणाचा. आणि ते दगड यायचा आणि असा येऊन ते पडायचं त्याच्या ऐकणाऱ्याच्या. प्रत्येक लोक कमीत कमी 2-3 समाज तितक्याच दगडात पाऊस, प्रत्येकाच्या मांडीजवळ दगड येऊन पडलं, पण कोणाला लागला नाही. हे पण त्यांचे जे असे भक्त असतात, काही दोन्ही पार्ट्या असतात ना, त्यांच्याकडे एक काय किसन लावला राजपूत, ते गुरुंचा खूप निष्ठा. मग आता राजपूत मला क्षत्रिय आणले नाही त्याने, रायफलीन चालवून 50 पोरं आणले, धावतात गेले हे ब्राह्मण पडून. मला हे सांगायचे काटाडीवरून हे असं असतं. आणि हेच काटाडीवरून आजही तुम्हाला आहे झालं, खऱ्या परमार्थिकाला आजही होणं आहे झालं. तुम्हाला हे कर तुला म्हणते कर, चांगलं बाहेर तो चिंतन कर, चांगलं व्हायला काय आयुष्यात आज कोणी म्हणते का हे काटाडी होणं असतं. प्रसंगाने बोलायला मुद्दाम बोलत नाही झालं. आणि हे काटाडी सगळे फेकतील का नाही, पण त्या काटाडी म्हणजे साधक गुलाबाच्या फुलासारखा असतो, कमळाच्या फुलासारखा असतो. आणि ते जर त्या काटावर पडलं त्याच्या पाकळ्या छिद्र वायाला जातो. तसं हा साधक अवस्था. हे बाकी संसारिक लोक, हे जगसत्यवादी परमार्थ लोक, हे सगळे काटावडी होणं आहे. आणि त्याकरता साधूंनी व्यास नारायण विष्णू भगवंताचा अवतार, त्या विष्णू भगवंताचे अवतार व्यासनारायण त्यांनी काय केलं, सूत्ररूपी जाळं टाकलं. जाळं 555 सूत्र आहेत, त्या 555 सूत्रामध्ये हे जाळं टाकलं. आणि त्या जाळ्यामध्ये वाऱ्याने जरी हे साधं केलं तर त्या जाळ्यात पडावं. त्या जाळ्यात पडल्यानंतर त्याला कुठं बाधा होणार नाही. आणि त्या जाळ्यातून त्याला स्वतःचा स्वर पकड न्यायचं आहे, समाधीमध्ये न्यायचं आहे, स्वतःचा आनंद भोगायला लावायचं. आणि ते हे लोक त्या आनंदाकडे जाऊ देत नाहीत. हे लोक सत्वगुणाचं यज्ञ करा, तीर्थव्रत करा, दानधर्म करा, हे करावं. हे सगळे कर्मठ लोक वाजे जगत सत्याचं बुद्धी वाचून आनंद सत्वगुण हे तुमच्या खऱ्या परमार्थाला आड येतो. आणि खऱ्या परमार्थाला आड असतो हे विचार नवीन असतो. आणि हे खरं का ते खरं का, हे खरं का ते खरं असं वाटतं ना. पुढं व्यासानं असं सांगितलं ते हे अर्थात तो ब्रह्मजिज्ञासा जयमिनीचं ऐका म्हणले. अर्थात व्यासांचं सूत्र आहे.
असा तो ब्रह्म काही मी उद्धार पाहिन काही कृपा करणार असा जमाच्या हातातून गर्भ हातून मी कधी मुक्त होईल काय सांगू मी गर्भीच्या हातना मज भोगीचं नारायणा असं ज्या साधकाच्या मनात हे गर्भ यातनाचं मुक्त व्हावं असे ज्याची होती तो साधक आणि त्या साधकाच्या भूमिकेतून हा श्रीगुरूला असं विचारतो आणि विचारल्यानंतर व्यासारूपी श्रीगुरूंनी त्याला ब्रह्मसूत्र एक जाळं टाकलं त्याला तत्वबोधाचा विचार सांगू लागले तत्वबोध म्हणजे तो ब्रह्म आहे आता विचार येतील तिथं जैसे वन में दो प्रकार के वृक्ष हुए, एक सकंटक और कंटक रहित. हो एक काटे सहयुक्त कंटक म्हणजे काटेवालं झाड आणि एक काटेरे झाड. काटेरे झाड कोणतं असतं रे? काटेवाले झाड कोणतं काटेरे झाड कोणतं? हे दोन झाड माहीतच आहे तुम्हाला. काटेरे झाड कोणतं काटेचं झाड कोणतं? बाबळीचे बोरीचे काटे हे काटे जांभळीचं आंब्याचं चंदनाचं ते कंटक रहित. गमत आहे का नाही? बाबळीच्या फळाला खाते कोणी? हिवराचं फळ खाते कोणी? काटाडी वनामध्ये फळं जरी घेतलं होतं का? आंबा हे जे बिन काटाडी वन त्याचं फळं उपयोग होतं का? तसं बिन काटाडी वन काटाडी रहित झाड साधू आहेत आणि बाकी सगळे काटाडी झाड आहेत. ही काटाडी झाड हे भेदवादी. भेदवादी म्हणजे लावण्या म्हणून संसारिक होते बांधून ज्याची हे माती ही काटाडी वन आहे. मग त्यात मग शास्त्री आलेत त्यात पंडित आलेत त्यात यज्ञ करणारे तीर्थ त्यात एक तीर्थयात्रा करणारे आले त्यात दान धर्म करणारे आले हे सगळे काटाडे. हो म्हणून ही निकट चिंतन आहे. ते बघ कुठं जाईल त्याला आपण इकडे राहू ती जाईल का पडेल गाठरात पलीकडे खड्डा आहे. तिनका जाल से विभाग करके देवे त्याला जाळं म्हणजे जसे भूमिका आहे तसा विशेष आहे त्याने अधिकार त्याचा करू उपदेश. और जालते पुष्पनका कंटक सहित वृक्षण में प्रवेश होवे नाही. आणि त्या झाडामध्ये पडल्यानंतर किती वारं जरी आलं तुला सांगू का विश्वास आहे का माझा? मी वाळून फिरवतो आणि भेदवादी 10-15 पोरं आले कसे गंमत आहे ते. आणि मला टाकलाय घेरा मी एकटाच होतो. चर्चा करता 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 बरेचसे आले म्हणजे आम्ही तुम्हाला उचलून देऊ देवळात. काय तत्वनिष्ठाचा विषय होता आमचा. आम्ही जी गुरूंचा तो बाळगलो तीच तत्व आम्ही बाळगतो. तर चर्चा करता 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 ते म्हणजे असं करू तसं करू ते काय कोमटड आहे ते रंगणात आहे त्याला काय अक्कल आहे त्याचं. मी म्हणलं यापा तुम्ही असं बोलू नका माझा तो दगड आहे आणि त्याच्यामुळे नरकाला गेलेलं मला परवडेल पण तुम्ही देवाला बोलावलं मला परवडत नाही. तुम्ही माझ्या पुढे देव उभा केला आणि देव मला बोलायला होता तरी ती मला किंमत नाही मला ती परवडत नाही. हा दगड आहे त्याच्यामुळे मी नरकाला गेलो मला त्याचा आनंद आहे. पुन्हा ते लोक बोलले नाही त्याला म्हणायचं काटे डिवण हे तुम्हाला काहीच आलं नाही. मला करंट लावला काय कारण काटे डिवण विष घातलं काय कारण काटे डिवण कारण खऱ्याचे हालच होतात पण खऱ्याला यश येत नाही आणि खोट्याचं पण वाटोळ होतं. हा सिद्धांत झाला. हो आता मी गावातले सुद्धा काही सांगत नाही किती आडवे आले कोण कोण आडवे आले काय काय झालं त्यांचं कसं वाटवलं हे सांगतो. हो म्हणून खऱ्या परमार्थात कोणी साथ करत नसतं. येते तुझ्या भजनात दावीचे प्रपंचाचे मेले मरतो म्हणून किती हात लावतो याच्या संगती आणि त्याच्या संगती मरायचं आणि जन्मातही त्या लोकांच्या संगतीच असं झालं. हो आम्ही नाही कधी उद्योग करीत. भाऊला विचार भाऊला किती अडचण की ह्या लोकांना ह्या चिंगडी ह्याने किती अडचण आम्ही ते उद्योग नाही करतो. उठलं की बाबा शेवटला त्याच्या निष्ठेने भगवंताला प्रेरणा केले. माझं सगळं गुण बाबा आहे बाबा बालकू करील रांडा ठेवील काता कर पण माझे गुरु साहित्य कोणाची गरज नाही मला. त्याच्यावर त्यांनी असं केलं की भयंकर चालतं तेव्हा हे लाभ होत असतो. त्यांची उपेक्षा नाही त्यांची निंदा नाही ते आपल्या आड आल्यावर त्यांना बाजूला ठेवायचं असं आहे. मग खऱ्या परमार्थाची अशी बोंब आहे. पण खऱ्याला कोणीही साथ करत नाही. खऱ्याला फक्त मीराला वीज दिला बापाने काय करत नाही. सकोला बांधून टाकलं नवऱ्याने काय करत आहे का नाही. सकोला बांधून टाकलं मीराला वीज दिलं जर्नीला सोळावर दिलं काय करत कशामुळे याचं काय कारण आहे. चरित्र हे आहे त्याच्यात तुका वरायची गाथा उडेल काय केलं बरं त्या गाथेत काय करतं तुम्ही
गातं कशामुळे एक कंटक कोणी बुडवलं अवतकारी नांगर हाकणार ना कोणी मग रामेश्वर शास्त्री म्हणजे परमार्थिकच आड येत असतात आणि हे आहे काटडी गोड काटडी होणं म्हणजे खऱ्या परमार्थाला साधना करून त्याला बाजूला करून त्याचं बाजू वाटोळ करायचं आहे असं इथं विषय म्हणून येते तुझ्या बाजूला आड आणि जायची प्रपंचाची कोड आता प्रपंच कोण अरे उद्या ते उद्या कर तुला सांभाळेल कोण तुला खायला घालेल कोण तुझी फजिती होईल कोण तुला त्यावेळेस कसं तुझं आयुष्य भागत हे असे हे काटवडी होण्याचं बोलणं असतं आणि साधं कसं मग नवीन असतो आता ते खरं मग पडतो काटवडी होणार मग परमार्थ तर झालं गेलं व्हायला पण प्रपंच तर यशच नाही नुसतं झोपका कोणता दर्शन घालता मग पडतं ते घरी नाही नदीला नाही मग फिरते असं म्हणून दासाने हो करून सायास शिकवते साधू किती सायासाने शिकवतात त्याला एकच गुरु माझे सांगायचे जन्मदाती आईनं 6 महिन्याचं 3 महिन्याचं 5 वाराचं लेकराला कसं पाजवते कसे लहान मोठे करते तसे साधू करतात चला तैसे वेद में 2 प्रकार के वाक्य है एक तो कर्म की स्तुति करके कर्म विषय बहिर्मुख पुरुष की प्रवृत्ति करावे है हाँ और दूसरे कर्म के फल को अनित्य बोधन करके पुरुष की निवृत्ति करावे है आता गंमत आहे रे लय चिंतन गोड आहे पण आता झेपलं का नाही पण वस्तूची सांगतो बरं का कोणाची भूमिका मी समोर घेतो किंवा कोणाला टोचून बघतो असं नाही तिथं जी स्थिती ते सांगतो काही कर्म वाक्य ते फल दाखवते आणि काही कर्मवाक्य कर्म फल नाही असं दाखवणार वेदामध्ये 2 वाक्य एक कर्म केलं फल होतं आणि एक कर्म करून त्याला फल नाही असे दाखवणार आता त्याचा थोडासा विषय खुलासा माऊलीने केला ज्ञानोबारांनी केला नव्याध्यामध्ये केला पापात्मके पापे नरका जाई जे पुण्यात्मके पापे स्वर्गा जाई जे माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य आता माझी ज्याच्या प्राप्त ते शुद्ध पुण्य पण आता स्वर्गाला जाणं पाप का पुण्य तर साधू म्हणतात तिथं पाप आहे स्वर्गाला जाणं देव लोकाला जाणं वैकुंठाला जाणं कैलासाला जाणं सत्य लोकाला जाणं हे पाप आहे झालं का तिथं लिहिलं आहे पापात्मके पुण्य म्हणजे पाप मिश्रित पुण्य स्वर्गाला जातं का बरं त्याचं पुढं कारण ते स्वर्गाचे जे फल नाही त्याला का नको वैकुंठचा वास आहे त्या सुखा नाश अरे वैकुंठचं सुख जे आहे ते नाशिवंत मग त्याला फल नाही काय केलं पुण्य करून त्याला फल नाही झालं का ते जगसत्यत्व बुद्धी आहे जगसत्यत्व बुद्धीमुळे वैकुंठाला जरी गेला तर निष्फल आहे झालं कैलासाला गेला तर निष्फल आहे झालं सत्य लोकाला गेला तर निष्फल का त्याचे 2 कारण तुम्हाला जर कळलं तर सांगू का विचार सांग तुमच्या डोक्यात नाही म्हणून हे सांगायचं मला हां अरे मृगजल होत किती वेळ सांगितलं मग मृगजल होत म्हटल्यानंतर अविद्यात कार्य आहे ना अज्ञान आहे ना मग अज्ञानाचं कार्य खरं असतं का वैकुंठ असलं म्हणजे काय झालं कैलास असलं म्हणजे काय झालं हां इथं नाही चालायचं हे अंगाला सत्वगुण आहे झालं आणखीन एक सांगू का तुम्हाला हां ज्ञानोबाराचा निर्णय बरं का माझा नाही ज्ञानोबाराचा निर्णय सांगू तुला लक्षात घे या स्वर्ग सुखाची किंमत ज्ञानोबाराने किती केली तुम्हाला जर कळलं तर त्याची अपेक्षा नाही त्याचा अर्थ वेगळा नाही पण समजूत नीट करून घ्या वेश्याभोगी कवडावेचे मग दारुण चिपितयाचे तैसे राजेरवाने जिने दीक्षणाचे काय वानो ज्ञानोबाराय म्हणतात स्वर्गाचं सुख म्हणजे धंदेवाई बाई जशी असते ती जशी एकाला जोड्या हाकडून दिसते तसं काटाडीवण सांगायला लागलं कोणा हे कोणतं काटाडीवण आहे स्वर्गाला जाणं म्हणजे उष्टापात्र जाणं आणि तसेच दीक्षा तसे यांनी याद करून तिथं ते उष्टापात्र जातं ते वेश्याभोगी कवड तितकं मावलं त्याला फेकून दिलं आहे आणि लोक सगळे म्हणतात हा खावं प्यावं नीट वागावं म्हणजे वैकुंठात कसं जातो रे हे सगळं अज्ञानाचा बाजार आहे ब्रह्मादिकपदी दुःखाची शिराण ब्रह्मादिकपदी दुःखाची शिराण हा पहिलंच अभंग ब्रह्मादिकपदी दुःखाची शेल का वाटा ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मलोक हां आणखीन वैकुंठादिक दुःखाचं शेल के ठिकाण आहे तुकोबाराव सोलं दुःख तिथं आहे म्हणून हे काटाडी वण आहे म्हणून व्यासनारायण तुकोबारांनी ज्ञानोबारांनी नाथ महाराजांनी तो मला खऱ्या सुखाकडे आणायला लागले तर खऱ्या सुखाकडे आणणारे साधू म्हणून ह्यांचं ऐकायचं बाकी कोणाचं ऐकायचं नाही हे सगळे आलेत का नाही फिरून कोण कोण आले नाही सांगत मी पुन्हा विचार कोण कोण कुठं कुठं गेले पुन्हा इथं 40 भागले का
हो. आणि त्याने उलट इतकी फजितकारी ठरवली माझी, पण माझं काहीच नाही झालं. मग मला कोणाची गरज नाही, आलं तर त्याची उपेक्षा नाही. ही काठवडी गुणवर असा नको माझ्या हातात टाळ बिना घेतला इथं पण त्यांना पण हिथं यावं लागलं. बाबू हे कसाच म्हणावं लागलं. ते बी मला अभिमान नाही. बा श्रीगुरूची शक्ती कशी ही त्याच्यात ते जरी नेलं तर त्यावेळेस जरी म्हणाला थोडंसं दुःख वाटलं असेल तर ते दुःख नाही वाटलं, लगेच नाहीचं झालं. आणि पुन्हा वर्ष सावणी तीच पुन्हा पाय पडाल. अरे हे अभंग मला सांग रे. हां ही कातडीवर आणि ही व्यासाचं जाळं सुखाचं चाललं. तुम्हाला खऱ्या सुखापर्यंत व्यासून नेतात. तुकोबार आहे खऱ्या सुखापर्यंत नेतात. ज्ञानोबर आहे खऱ्या सुखापर्यंत नेतात. बाकी सगळं नाशिवंत आहे. तीन वाक्य तुला नका वाचता यायला लागलं नाही पण तीन वाक्य नका वेद व्यास ने विभाग करके सूत्रण से यह बोधन किया, जो सर्व वाक्य नका निवृत्ति में तात्पर्य है, प्रवृत्ति में किसी वाक्य का भी तात्पर्य नहीं. वाक्याचे गोड आहे. सगळे वाक्य नामस्मरण, यज्ञयाग, तीर्थयात्रा हे सगळं निवृत्तीकडेच आहे. पण ते लावायचं आहे. तुम्हाला एकदम लहान मुलाला काही झोपत नाही. हां लहान मुलाला जिलेबी खाता येत नाही, त्याला आपलं दूधच पाजतं. तसं विषयी पामर असणारे, जसे प्रपंचिक असणारे त्यांना गोड बोलून त्यांना पवित्रता बनवायची, त्यांना अंतकरण शुद्ध बनवायचं. मग करा तीर्थ करा, दानधर्म करा, दानधर्म करा, तीर्थ करा. एखाद्यावेळ काय होतं सुखे तीर्थयात्रा जाऊ, एखाद्यावेळ मग तुका म्हणे पापे न जात तीर्थाच्या बापे. आता कसं करायचं तर सुखे तीर्थयात्रा जाऊ हे विषय पामराला आणि साधकाचा तिकडे कसा चाललं आहे विचार कर. म्हणून व्यासाने क्रमसमुच्चयाने पायरीनं त्या वेदवाक्याची अशी लावली. शास्त्र समोर लागत नाही मला. कोणी कर्माच्या हातात बसलं, कोणी तीर्थयात्रेचं बसलं, कोणी दान धर्माचं बसलं, कोणी यज्ञयागाचं बसलं. अरे तिथं नका बसू, त्याचं वर्म इकडे या. तसं नाही तर सगळ्याचं परिवासाने सगळ्यांचं शेवट परिवासानीकडेच ज्ञानातच आहे. ते साधून चालणार पण. हो काय बघ गंमत आहे. बघा सांगतो 2 वाक्याचे कसे संगत यायचे. माऊलीचे मला आठवते. माऊली काय होती, आमची करेल गोटी अशी नाही झाली वाक्य आम्हाला कृती दिटे देवनाथ म्हणले अरे ज्ञानोबा आता त्याच्या हातात नक्षत्र गंमत रे आम्हाला पोच सांगते ना. मग तुला गंमत देईन. गंमत एक गंमत आहे दुसरी. आता नाही मी पोच सांगितलं. आई काय म्हणते बरोबर. आजी काय आई म्हणते. तर माऊली निवृत्तनाथ म्हणजे अरे ज्ञानोबा तू एवढं तत्वज्ञान सांगितलं आणि हेच जर एखाद्या वेळेस कोणी काही तर त्यावेळेस माऊली आपलं महिमेच म्हणे हो का शिवे का श्रीवल्लभे. अरे विष्णू जरी आले आणि शंकर जरी आले त्यांना म्हणे तुमचं डोकं नीट ठेवा, ही चुकीचं कसं आहे सिद्ध करून दाखवा. तो ऐक रे थोडं ऐक जावं माणसाचं. थोडं बस ना थोडं मग तुझं सारखं करायचं मग. आणि हो का शिवे श्रीवल्लभे हे दोघं जरी जगाच्या मालक त्यांना मी म्हणे तुम्ही नीट वागा, नीट डोकं ठेवा, हे चुकीचं कशावर सिद्ध करा म्हणे. इतकी निश्चित बोलणारी माऊली. आणि ती माऊली काय म्हणते माझ्या मनुष्य आवडीन पंढरपुरात हे गोडी. आता कसं काय आहे कसं वाक्य आहे. जिथं विष्णू भगवंताने शंकर परमात्माला म्हणते तुम्ही थांबा, तुम्ही नीट विचार करा आणि मग बोला विषयाचं तत्वज्ञान खरं आहे का बिनचूक आहे कसं आहे हे नाही जमायचं इथं. आणि हेच माऊली पडवून माझ्या मनुष्य आवडीन पंढरपुरात नेऊन बोलली. आता हो कसं पत्ता खांद्यावर घेतो आणि ज्ञान वाहतो करा म्हणून निघाली वावली. आणि अमृतानं वाव जर पाहिलं जग नाही. आणि इकडे ते असं म्हणून साधू असे असतात की जसा अधिकार असेल तसं त्याला शिकवतात. पण हे तो त्याला स्वर्गपर्यंत नेऊ की ज्या सुखाच्या प्राप्तीनंतर तिथं दुःखाचा संबंध नाही, तिथं जन्मरणाचा संबंध नाही, तिथं काम करताचा संबंध नाही. असं जे सुख ते साधूंचं बोध कळलं. ह्याला जर कळलं तर ते साधूबोध झाला. याच्याकरता हे चिंतन असतं. याच्यात दुसरं का नाही, छाछो नाही, मंत्रजंत्र नाही, काय नाही झाली. तर एक साधूंचं तत्वज्ञान मग साधूबोध कशाला म्हण. हे जर कळलं तर साधूबोध आहे आणि हे जर नाही कळलं तर साधूबोध काय आहे. मग प्रसंग प्राप्त भूमिका परत साधू बोलतात. मग त्या बोलण्याचा जर मतलब कळलं तर ठीक.
आणि नाही कळलं तर माणूस कोणत्या तर रूपाने जातो निघून. बरोबर. इथं आता नाही ब्रह्मसूत्र माझं तो ग्रंथ आहे 500 सूत्र आहेत ते वेदाचं ते वाक्य आहे आणि त्या जाळं केलं आणि त्या साधं पडला तरी त्याला भेदवादी काही करू शकत नाही. म्हणजे हे बाकीचे परमार्थी काही म्हणू शकत नाही. जो प्रवृत्ति बोधक वाक्य है तिनका भी स्वाभाविक और निषिद्ध जो प्रवृत्ति है तासे निवृत्ति करी के विहित प्रवृत्ति में अंतःकरण शुद्ध होए के तासे भी निवृत्ती होए के. आता ज्यावेळेस ते कर्मपर वाक्य असतात काय करायचं माळ घालावी एकादशी व्रत करावं सोमवार करावं असं जे काही कर्मपर वाक्य आहेत रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हे जे वाक्य आहेत ह्या वाक्याचा साधूचा हेतू असा आहे की जीव निव्वळ कनिष्ठ झालेला आहे. निव्वळ दिन दुबळा झालेला आहे. जीव ही दिन दुबळा सांगतो ना आबाने सांगितलं गुरु तर सांगत होते इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण. इंद्रियाच्या ताबे असणारे सगळे दिन झाले. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण आहे. नारायणा आम्ही या इंद्रियाच्या ताब्यामुळे दिन झालो आणि दिन या शब्दात असतं त्याच्याजवळ काही सामर्थ्य नसतं. सांगा की इंद्रियाचा मार कोण खात नाही मनाचा मार कोण खात नाही. जलमरण कोणाला नाही एक गुरुपुत्राला नाही आणि ईश्वर भक्त तो गुरुपुत्र बनवतो त्याला जन्ममरण नाही झालं. हे बाकी सगळे जन्ममरणाचे आहे त्या राड आणि मनाचा त्रिविध ताप आहे खोकलं पडतं हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा हे रोगाचं भांडार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही शरीर आयुष्य अपवित्र एवढंही शरीर इतकं वाईट आहे आणि मनासारखं चांडाळ कोणतंच नाही आणि मनासारखं जे कोणतंच नाही हे सगळं निवाडा साधू करतात आणि ही निवाडा केल्यानंतर त्याला जे खरं सुखाची मिळतं म्हणून कर्मफल जे सांगतात त्याची पवित्रता होण्याकरता त्याचं मन निर्मळ होण्याकरता हे करायचं असतं आणि मग निर्मळ चित्ते झाले नवनीचे पासन पादर फुटतील. मग ती निर्मळ चित्त झाल्यानंतर त्या निर्मळ चित्तामध्ये काय निर्मळ चित्त म्हणजे काय पण निर्मळ या शब्दाचा अर्थ का निर्मळ या शब्दाचा अर्थ फक्त भगवंताशिवाय मनात काही नाही. हे तर नावच खरं निर्मळ बाकी आम्हाला माहीत नाही केव्हा भगवंताच्या नावाशिवाय मनात काहीच नाही आहे याचं नाव निर्मळ. मग आता आम्हाला माहिती तेवढं सांगतो बाकी माहीत नाही तेच निर्मळ आहे. काय किती गोड आहे का करू न बरे नाही त्याच्यात नाही ते दुःखाची यातना भोगतात किती त्याला फजितीला जोड आहे. एक झालं आता दुसरं दोनचं सांग आपण सांगावं दिन झालं ना दिन म्हणजे इंद्रियाचा ताबा. आता दुर्बळ कोण ज्याच्यासाठी बळच नाही असं कोण आहे दुर्बळ हे अवघे जड नारायण जे भगवंताला विनमुख ते सगळे दुर्बळ आहे म्हणजे बुद्धिहीन आहेत निर्बळ आहेत का त्यांचा संकट पूर्ण होत नाही म्हणून मुळात घावा त्यांचा संकल्प पूर्ण होत नाही म्हणून दुर्बळ आहेत. जे प्रबळ आहेत त्यांचा संकल्प पूर्ण होतो आणि हे सगळे कसे आहेत दुर्बळ आहेत. सांगा गुरुजींचं एक वाक्य महाराज मठ बांधता बांधताच मेलं झाड सर्प होऊन आला मठ पूर्ण बांधलंच नाही. तुम्हाला कशाला नाव ठेवा म्हणायचे हे दुर्बळ लोक. आता बाकीचं व्यवहार जर बोललो तर एखाद्या वेळेस वेगळं समजतोय पण नाही रे तसं नाही झालं. हे भेदभाव येतात हे जन्ममरण जाणारही झालं नरकात टाकलं रे थोडं हे भेदभाव. म्हणून गुरुजी आंधळा सत्वगुण म्हणायचे. कोणतं सत्वगुण आंधळा सत्वगुण एक म्हणून दाखवू का अज्ञानाची भक्ती इच्छेची संपत्ती तयाच्या चित्ती देव कैसा अज्ञान ते कर्म फळी ठेवी म्हण ब्रह्मसंनातन तया कैसे अज्ञानचे भक्ती कामिक भावना काय रे पुढे अज्ञानाची भक्ती कामिक भावना तयाची ध्यानाची त्या ध्याना देव कसा तो का म्हणे जवळ आशियाचे तोड अज्ञानाची भंड वाढवते. तुका वराने शाप दिला असे जे त्यांचा तोड जळलं अज्ञानाचा भंड वाढवता त्याला का उगा पसारा घालतो जवळ काय कसा घालतो ते हे म्हणजे कर्मठ काटाडीवर हे सांगायचं इतकं का काटाडीवर आता खूप अनुभवाचा वेळ नाही मला सांगायला. एक ज्ञानोबर तुका वरायचंच आहे ते वाचतात ना त्यांचं कोणा कोणाचं ऐकूच करतात तरच जन्माचं कल्याण नाही नाही तर काही कल्याण नाही.
जो प्रवृत्ति बोधक वाक्य है तिनका भी स्वाभाविक और निषिद्ध जो प्रवृत्ति है तासे निवृत्ति करिके विहित प्रवृत्ति में अंतःकरण शुद्ध होए के तासे भी निवृत्ति होए के ज्ञाननिष्ठ पुरुष होवे। इस रीति से निवृत्ति में तात्पर्य है। और अर्थवाद वाक्य में जो कर्म का फल बोधन किया है सो गूढ़ जुह्वा न्यायते किया है। आता एक माळ घाल एकादशी करावं, हजपाठ म्हणावं. मग आता एकादशी करावं माळ घाल म्हणजे काय? अरे गुरूंची आठवण, गुरु माळ घाल, मांस खा पण माळ घाल, म्हणजे मांस खा म्हणण्यावर तात्पर्य नाही, माळ घालणं म्हणतात. आणि माळ घातल्यानंतर माणूस पवित्र होतो, आहार विहार बदलेल, हिथून सुरुवात आहे त्याला. मग ह्याला प्रवृत्ती पर कर्म वाक्य जे आहे ते निवृत्तीकडे चालण्याचे त्याला. आणि त्याला दुसरं जे वाक्य आहे की कोणतं वाक्य आहे? हां, नाही त्याच वाक्य जे तुम्हाला अरे नीट वागा, देव मिळेल, आपलं प्रपंच नीट होईल, आपल्याला वैकुंठात जाते, गुड जीवन आहे. म्हणजे लहान मुलं हे की गुळाचा खडा आहे एवढं औषध, तसं गोड बोल आहे खऱ्या शास्त्र आहे. कशाचं वैकुंठ कशाचं काही नसतं रे, निर्मळ हो, मग देव तूच आहे हे तर कळाय. ज्ञानदेवा पाठ हरे हा वैकुंठ भरला गंगात शहारी दिसे, इथं ह्याला न्यायचं आहे. पण काय म्हणता? हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, पुण्याची गणना कोण करणं म्हणजे काय? ज्या पुण्याला मग आरती खरं आहे त्या पुण्याचं तुला वैकुंठ कळायचं नाही. म्हणून हे जे कर्मपर सांगितलं, माळ घालणं, एकादशी करणं, तीर्थवृत्त करणं, दान धर्म करणं, हे इकडं आणण्याकरतात. अरे धर्म पांडवने केला, म्हणजे देव राबवला. हां असं आहे का? मग हे दान धर्म करून देव खावा, दान धर्म येतच असतं ते, त्याचं म्हणत खोटं नाही, खोटं नाही ते, पण भूमिका परत. पण शेवटी त्यानं तिकडं नाही, त्याला मूळ स्वरूपाची ओळख करून द्यायची. म्हणून हे कर्मपर वाक्य असणार आहे ते निष्काम कर्म करण्याकरता, निष्काम होण्याचं करता हे कर्म आहे. माळ घालणं, तुळशीला पाणी घालणं, हे अरे इतकं गोड बोलते साधू, काय सांगतो, मला लई गोड बोलते, पण ते अर्थवाद नाही. त्याला त्याच्या मनात प्रसन्नता होण्याकरता येते त्याला. किसी बालक को अपनी माता जिह्वा में गुड़ की अंगुली लगाए के कटु औषध में मधुर रस की बुद्धि उपजाए के कटु औषध पिलाए देवे, ताको शास्त्र में गुड़ जिह्वा न्याय कहे है। ताकि न्याय श्रुति रूप जो माता है सो पामर जीव रूप बालक को अपने जे कर्म फल के स्थावक वचन रूप अर्थवाद वाक्य है। तिस रूप गुड़ की अंगुली चटाए के कर्म के स्वर्गादि की प्राप्ति रूप फल का बोधन करके तिस कर्म विषय प्रवृत्ति करावे है। परंतु जैसे तिस माता का बालक की रोग निवृत्ति में तात्पर्य है गुड़ के अंगुली के स्वाद में नहीं, तैसे श्रुति रूप माता का पाप के निवृत्ति द्वारा चित्त की शुद्धि में तात्पर्य है, स्वर्गादि फल में नहीं। गोड आहे, लहान आपल्याला औषध द्यायचं, कवळं औषध काही घेत नाही. मग त्याच्या मधाचं बोट त्याच्या जिभेवर ठेवायचं आणि ते औषध पाहायचं. याच्यामध्ये आहे ना, ते गोड खाऊन त्याला जंत व्हायचं नाही, त्याला ते औषधं त्याला आरोग्य व्हायचं. त्याप्रमाणे हे कर्म करा, माळ जप करा, 1000 जप करा, उठून बसा, ध्यान करा. हे श्रुती माता त्या लेकराला, जीवरूपी लेकराला त्याच्या आरोग्य मिळवायचं आहे, रोग घालवायचा आहे. हे तसं तुम्हाला जन्ममरण हे रोग आहे, त्रिविध हे ताप आहे, हे रोग तुम्हाला घालवायचा आहे. त्या मग ती आई तुम्हाला असं केलं, अरे नीट खा, नामचिंतन करा, नामी तरलं नाही कोण, असा जेव्हा निवडून नामी तरले कोट्यान कोटी, ही काय गोड बोलणं. त्याला अधिकारी बनवलं, कसं बनव, मोक्ष रेख्याला, भाग्यवन ठेवला, साधू चांकला, हरिभक्त इथपर्यंत त्यांना न्यायचं. आणि तिथे गेल्यावर मग काय अंतःकरण शुद्ध झाल्यावर आपोआपच त्याला कळते. म्हणून कर्म करण्याचं एकच शास्त्राचा हेतू आहे, अर्थवाद नसून तुम्हाला फक्त गुळाचे बोट द्यायचं आणि औषध, तसं तुमचं जन्ममरण चुकवायचं, तुम्हाला खरं सुख द्यायचं. म्हणून तुम्हाला हे पुण्याची गणना कोण करे असं म्हणायला आवडतं, हरिमुख्य म्हणा. फल में तिनका तात्पर्य नहीं, यह अर्थ सूत्रन से व्यास जी ने बोधन किया है। सूत्र व्यासाने सांगितलं, कर्माचं फलाकडे जाण्याचं नाही, फक्त ते दाखवतं त्याने इकडे चालण्याचं. यह अर्थ को सूत्रन से जान के पुरुष की सकाम कर्म में प्रवृत्ति होवे नहीं। जैसे सुत का जाल पुष्पन को कंटक वन से निरोध करे है, तैसे व्यास भगवान के सूत्र सकाम कर्मन से विरोध करे है, याते जाल रूप कहे। त्यांचं जे सूत्र, त्यांचे जे ग्रंथ आहे ते निष्काम कर्माकडे आणत आहे आणि असं सकाम कर्माचं फलाकडे नेत नाही. त्याला कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। मग मधलं एक आई गेली आणि एक महिना होती.